परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसवाल्यांनी रस्त्यावर येऊन धिंगाणा घातला. मला असं वाटतं की जगाच्या पाठीवर हे संकट आहे, हे आपल्या सरकारमुळं नाही, हे आपल्या देशामुळं नाही. यामध्ये अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण करणं ही काँग्रेसची संस्कृती आहे. दादा, गुढीपाडवा आहे, हिंदू नवरात्रीचं नववर्षाचा पहिला दिवस आहे. काय सांगाल तुमच्या भाषणामध्ये? आज हिंदू नववर्ष आहे. मी माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि समस्त जालना लोकसभा मतदारसंघाच्या वतीनं या नववर्षानिमित्त आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. हे नवीन वर्ष आपल्यासाठी सुख, समृद्धी, भरभराटी आणि आरोग्यदायी जाऊ अशी मी माझ्या वतीनं आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. तुम्ही आज गुढीपाडवा आहे, गुढी उभारली, तर या वर्षात नवीन संकल्पना काय आहे? तुमची गुढी उभारली राजकीय गुढी. खरं तर आता या वर्षामध्ये राजकीय कुठल्याही प्रकारचे समीकरण नाही. केंद्रात आणि राज्यात स्थिर सरकार आहे. नगरपालिका, महापालिका आणि जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा बहुमतानं भारतीय जनता पार्टी या राज्यातले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात काम करते. केंद्रामध्ये मोदीजीच्या नेतृत्वामध्ये सरकार काम करतं. त्यामुळं सामान्य माणसाला आपलं स्वतःचं जीवन इतरांच्या प्रमाणात सुरळीत जगता यावं यासाठी कृषी क्षेत्र असू दे किंवा कुटुंबातल्या काही समस्या असू द्या, यासाठी आमचं सरकार मदत करायला कटिबद्ध आहे. त्यामुळे नवीन वर्षात नवीन संकल्पना आमची हीच आहे, हे वर्ष सर्वांना आनंदाचं जावं. काल नुकतीच संभाजीनगरच्या जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षाची नेमणूक झाली. त्यातच कुठेतरी तुमचे पूर्वसैनिकाचे मित्र अब्दुल सत्तार यांनी खूप नाराजी व्यक्त केली. त्या मित्रांना काय सल्ला द्या? खरं तर एक छोटासा व्यवसाय करणारा माणूस योग्य आमदार झाला, मंत्री झाला, मोठं विश्व वेगवेगळ्या मार्गाने उभं केलं. एक भाषा अशी वापरली की या राज्याचा मुख्यमंत्री कोण हे मी ठरवू शकतो. मला पक्षाची गरज नाही, मी कुत्ता निशाने घेईन तरी निवडून येईन असा डरकाळ्या मारणारा माणूस. पण अशाही परिस्थितीमध्ये त्यांना समाधान लाभलं नाही. मला असं वाटतं या रमजानच्या महिन्यात तरी त्यांनी असमाधानाची भाषा वापरायला नाही पाहिजे होती. हा मुस्लिम समाजासाठी पवित्र महिना मानला जातो, परंतु यांची संतुष्टी तेव्हाच होईल जेव्हा केव्हा त्यांच्या मनाप्रमाणे एखादी गोष्ट होईल. त्यांनी वक्तव्य असं केलं होतं की आमच्या नेत्यांनी उठाव केला आणि आता धनुष्यबाण मिळलं तर काय होईल पतानी. माझं मत असं आहे की वरचे नेते सक्षम आहेत. ते एकत्र बसून झालेल्या घटनेवर विचार करतील. आमच्यासारख्या किंवा त्यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्या घटनेची दखल घेऊनही उपयोग नाही. आमचे दोन्ही नेते एकनाथराव शिंदे आणि देवेंद्रजी फडणवीस सक्षम आहे. मला असं वाटतं की त्यांच्या दरबारात ही गोष्ट जाईल, तेव्हा ते जे निर्णय देतील तो आम्ही सगळेजण मानू. देशामध्ये आता प्रचंड हे चालू आहे, गॅस टंचाई. त्याबद्दल आपलं सरकार काय वाटतं की गॅस टंचाईवर सक्षमपणे? मला असं वाटतं की ही जागतिक बाब आहे आणि जेव्हा जेव्हा देशावर अशा प्रकारचं एखादं संकट येतं तेव्हा या देशातली जनता, म्हणजे कोविडचा काळ असू द्या, ऑपरेशन सिंदूर असू द्या किंवा अन्य संकट जेव्हा जेव्हा आले तेव्हा विरोधी पक्षासह या देशातली जनता पूर्णपणानं सरकारच्या पाठीमागं उभी राहिलेली आहे. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसवाल्यांनी रस्त्यावर येऊन धिंगाणा घातला, सिलेंडर दाखवलेत लोकांना. मला असं वाटतं की जगाच्या पाठीवर हे संकट आहे, हे आपल्या सरकारमुळं नाही, हे आपल्या देशामुळं नाही. यामध्ये अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण करणं ही काँग्रेसची संस्कृती आहे, त्याचा आम्ही निषेध करतो.